नमस्कार मित्रांनो, ज्या वेळी तुम्ही बँकेत गेला असाल, कुठलीही बँक असू नका, त्यावेळेस तिथल्या स्टाफचा आकर्षक पोशाख, लोकांचं त्यांची आदबीने बोलणं, मॅनेजरचा रुबाब हे पाहून काहीतरी वाटलं असेल ना, आपण बँकेत ऑफिसर व्हावं म्हणून. वाटतं असेल तर सत्यात उतरवणं काही अवघड नाहीये. डायरेक्ट बँकेत तुम्ही ऑफिसर होऊ शकता जर तुम्ही पदवीधर असाल तर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तर सर्व राष्ट्रीयकृत बँका दरवर्षी बँक ऑफिसर्स म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदासाठी भारतीय पातळीवर स्पर्धा परीक्षा घेत असतात. या परीक्षा आणि त्यांचे इंटरव्ह्यू तुलनात्मक थोडे कठीण असतात, परंतु त्यातून निवडले गेलेल्यांना पुढे प्रमोशनसाठी खूप मोठा वाव उपलब्ध आहे. पगार देखील चांगले आहेत, इतर सवलती मोठ्या प्रमाणात मिळतात. उत्कृष्ट बुद्धिमत्ता, सर्व प्रकारच्या स्तरावरील लोकांशी सहज संपर्क साधण्याची हातोटी, विश्लेषणात्मक आणि तर्कसंगत विचार करण्याची क्षमता, व्यावहारिक दृष्टिकोन, आत्मविश्वास, लवचिकता, ताण सहन करण्याची क्षमता, मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची तयारी, भाषा प्रभुत्व इत्यादी गुण जर पदवी बरोबर तुमच्याजवळ असतील तर तुमच्यासाठी उत्कृष्ट करिअर समजा. या स्पर्धा परीक्षा संदर्भात संबंधित जाहिराती एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये येत असतात. थोड्याफार फरकाने सर्वच बँकांच्या ऑफिसर्स निवडीच्या कसोट्या सारख्याच असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स ग्रेड बी स्पर्धा परीक्षा. ग्रेड बी म्हणजे ग्रेड ए पेक्षा कमी नव्हे, ग्रेड ए पेक्षाही ग्रेड बी उच्च दर्जाचे करिअर आहे. इथं पगार ग्रेड ए पेक्षा जास्त असतात. तर ग्रेड ए च्या भरतीसाठी कधी जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जाहिराती येतात त्या ऑफिसर्स ग्रेड बी च्या स्पर्धेसाठी पदासाठी येतात. सदर परीक्षा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून घेतली जाते. त्याबद्दलची माहिती तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर म्हणजे www.rbi.org.in या वेबसाईटवर माहिती मिळू शकेल. रिझर्व्ह बँकेतील ग्रेड बी ऑफिसरची करिअर ही एक अतिशय सन्माननीय आणि चॅलेंजिंग आणि तेवढीच आदरणीय करिअर आहे. एकदा तुम्ही आरबीआयचे ग्रेड बी ऑफिसर झालात की प्रमोशन साठी तुम्हाला खूप मोठा वाव मिळू शकतो. तुम्हाला डेप्युटी डायरेक्टर पर्यंतच नव्हे तर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या पदापर्यंत प्रमोशन मिळू शकते. परंतु आजतागत कोणीही तिथपर्यंत पोहोचलेला नाही, ती गोष्ट वेगळी. आरबीआयच्या ग्रेड बी ऑफिसर्सला मिळणारा पगार रुपये 12 लाख ते 14 लाखाच्या दरम्यान मिळतो. त्यांचे पे स्केल असं आहे: 35,150 -1750 9 वर्ष, 50,900 2004 वर्ष, 62,400 अधिक डीए, एचआरए, सीसीए इत्यादी अलाउन्सेस. रिझर्व्ह बँकेत सदर ग्रेड बी ऑफिसर्सचे बँकिंग क्षेत्रातील सर्वात अत्यंत आकर्षक पद मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून घेतली जाणारी राष्ट्रीय पातळी परीक्षा चांगल्या प्रकारे पार पाडावी लागेल. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ठराविक नमुन्यातील अर्ज सबमिट करावा लागेल. त्या संदर्भातील जाहिरात मग सांगितल्याप्रमाणे दरवर्षी साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये येत असते. तसेच सदर अर्ज प्रोसेसिंग आणि परीक्षेबाबतच्या माहिती रिझर्व्ह बँकेच्या www.rbi.org.in या वेबसाईटवरही मिळू शकेल. सदर परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेची 60% किंवा अधिक गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण. या ठिकाणी पदवी कुठल्याही शाखेची चालेल, पण मार्क्स मात्र किमान पदवीचे मार्क्स किमान 60% असायला हवेत. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी मात्र किमान 50% गुणांची आवश्यकता आहे. पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या उमेदवारांसाठी 55% किमान 55% गुणांची आवश्यकता आहे. तसेच एखाद्या पदवीसह सीए, सीएमए किंवा एमबीए असणारेही सदर परीक्षेस बसण्यास पात्र आहेत. या परीक्षेसाठी तुमचे वय मात्र 21 ते 30 वर्षाच्या दरम्यान हवे. परंतु ओबीसी साठी वयात 13 वर्ष, एससी एसटी साठी 13 वर्ष आणि विधवा स्त्रियांसाठी 10 वर्षाची सवलत आहे. सदर आरबीआय ग्रेड ऑफिसर्स निवडीच्या राष्ट्रीय पातळी परीक्षा एकूण 3 टप्प्यात पूर्ण होते. पहिला टप्पा प्रिलिमिनरी एक्झाम, दुसरा टप्पा मेन एक्झाम आणि तिसरा टप्पा इंटरव्ह्यू. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत.
प्रिलिमिनरी एक्झाम, मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यू हे तिन्ही टप्पे जर यशस्वी पार पडले की तुम्ही रिझर्व्ह बँकेमध्ये ग्रेड बी ऑफिसर झालाच म्हणून समजा. या लेखी परीक्षेत पॅटर्न पहा असा आहे. प्रिलिमिनरी एक्झाम सदर परीक्षा 200 प्रश्नांची 200 मार्काची ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आणि 2 तासाची आहे. ही परीक्षा पुढील 4 भागात विभागलेली असते. पहिला भाग आहे इंग्लिश लँग्वेज, इंग्रजी भाषा. त्यामध्ये 30 प्रश्न आणि 30 मार्क्स असतात. दुसरा सेक्शन आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. यामध्ये 30 प्रश्न आणि 30 मार्क्स असतात. रिझनिंग ॲबिलिटी 60 प्रश्न 60 मार्क्स. आणि शेवटचा सेक्शन आहे जनरल अवेअरनेस 80 प्रश्न 80 मार्क्स. या परीक्षेचा सिलेबस मी आता सांगणार नाही, तुम्हाला तो इंटरनेटवर रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर मिळू शकेल. सदर प्रिलिमिनरीच्या तयारीसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड सर्व्हिसेस IIBS.com यासारख्या अनेक संस्था योग्य ती फी घेऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने मार्गदर्शन करतात. सदर संस्थांची यादी त्यांच्या वेबसाईटसह या व्हिडिओच्या शेवटी टेक्स्टच्या स्वरूपात दिलेली आहे. त्यांच्या वेबसाईटला भेट देऊन या प्रिलिम एक्झामच्या तयारीसाठी हवी असल्यास योग्य त्या संस्थेची निवड करा. तर सदर परीक्षेच्या तयारीसाठी उपयोगी पडतील अशा पुस्तकांची यादीही सोबत दिलेली आहे, त्याचाही तुम्हाला उपयोग होईल. प्रिलिम परीक्षामध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यावर तुम्हाला मेन एक्झामला बसण्यासाठी कॉल येतो. ही मेन एक्झाम प्रत्येकी 100 मार्काच्या 3 पेपर्स मध्ये विभागली असून प्रत्येक पेपरसाठी 90 मिनिटाचा वेळ असतो, म्हणजे 1.5 तासाचा. यातील 2 पेपर्स पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि 1 पेपर मात्र डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा असतो. इकॉनॉमिक आणि सोशल इश्यूज आणि फिनान्स अँड मॅनेजमेंट हे 2 पेपर्स ऑब्जेक्टिव्ह, तर इंग्लिश रायटिंग स्किल्स हा पेपर डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा असतो. बँकिंग क्षेत्रातील सर्व स्पर्धा परीक्षात आरबीआयची ग्रेड बी ऑफिसर्स एक्झाम ही तुलनात्मक दृष्ट्या जरा हाय लेवलची आहे. त्यासाठी मनोवांछित यश प्राप्तीसाठी योग्य प्रकारे आणि व्यवस्थित तयारी करणे आणि त्यात यशस्वी होणारच ही खूणगाठ मनात बांधणे अत्यंत आवश्यक आहे. प्रिलिम, मेन यानंतर तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे इंटरव्ह्यू. यासाठी काही पूर्वनियोजित सिलेबस नाही किंवा नसतोच. मुलाखतीच्या वेळी काही विचारलं जाऊ शकतं. आरबीआय बद्दल तुम्हाला पुरेशी माहिती हवी. भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर फायनान्स आणि इकॉनॉमी संदर्भात घडलेल्या घटना, घडत असलेल्या महत्वाच्या गोष्टींचे ज्ञान असावं. इकॉनॉमिक्स टाइम्स सारखे महत्वाचे न्यूज पेपर्स तुमच्या वाचनात हवेत. आरबीआय वेबसाईट्सवर गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर यांची प्रकाशित होणारी भाषणे तुम्ही वाचलेली हवीत. सध्याच्या तुमच्या कामाबाबत तुम्ही पूर्ण अभिज्ञ असावेच हवेत. तुमच्या बायोडेटावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या संदर्भात उत्तरे तुम्हाला देता यायला हवीत. बाकी इतर इंटरव्ह्यू प्रमाणे ड्रेस कोड, अभिवादन इत्यादी तुम्ही पाळावेच हवे. सदर इंटरव्ह्यूला 50 मार्क्स असतात आणि इंटरव्ह्यू जेमतेम 25 ते 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ चालत नाही. 25 ते 30 मिनिटं चालतो. इंटरव्ह्यू मध्येही चांगले गुण प्राप्त करण्यासाठी चांगली तयारी आणि त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वासही दृढ असावाच हवा, हे लक्षात ठेवा. आत्मविश्वासामुळे तुम्ही अर्धी अधिक लढाई जिंकलेली असते. स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर्स एक्झाम www.sbi.org.in. रिझर्व्ह बँकेच्या ग्रेड बी ऑफिसर्स नंतर स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरची करिअर ही एक प्रेस्टिजियस करिअर आहे. सदर प्रोबेशनरी ऑफिसरच्या निवडीसाठी राष्ट्रीय पातळीवर एक सार्वत्रिक स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेतली जाते. त्या संदर्भात जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये येत असते. सदर परीक्षेला बसण्यासाठी तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर असणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेप्रमाणे किमान मार्काची अट नाही. वय 21 ते 30 वर्ष, ओबीसी साठी 33 वर्ष, तर एससी आणि एसटी साठी 35 वर्ष कमाल मर्यादा आहे. सदर परीक्षेचा अर्ज आणि परीक्षेसंदर्भात अधिक माहिती स्टेट बँकेच्या www.sbi.org.in या वेबसाईटवर मिळू शकेल. सदर निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर्स ना मिळणारा पगार वर्षाला 8,20,000 ते 13,08,000 दरम्यान मिळतो.
जॉबच्या पोस्टिंगच्या लोकेशन प्रमाणे यात बदल होत असतो. स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसरची निवड प्रक्रिया देखील प्रिलिमिनरी एक्झाम, मेन एक्झाम आणि ग्रुप डिस्कशन व इंटरव्ह्यू या 3 टप्प्यात पार पडते. सदर परीक्षा पॅटर्न असा आहे. प्रिलिमिनरी एक्झाम, सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच द्यावी लागते. सदर परीक्षा 100 मार्काची असून एकूण 100 प्रश्न असतात. वेळ 60 मिनिटं म्हणजे 1 तास असतो. त्या एकाच पेपरमध्ये याप्रमाणे 3 विभाग असून प्रत्येक विभागाला 20 मिनिटे वेळ असतो. इंग्रजी सोडून बाकीच्या 2 विभागासाठी उत्तरे देण्यासाठी इंग्रजी किंवा हिंदी माध्यम स्वीकारता येते. सदर परीक्षेत 3 सेक्शन याप्रमाणे आहे. पहिला रिझनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, प्रश्न असतात 35, वेळ असतो 20 मिनिटं. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड दुसरा सेक्शन, 35 प्रश्न 20 मिनिटं. आणि इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न आणि 20 मिनिटं. प्रिलिमला बसणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी एकूण उपलब्ध असलेल्या व्हेकेन्सीच्या 10 पट उमेदवारांना गुणवत्ताक्रमाने मेन एक्झामसाठी बोलावले जाते. या परीक्षेच्या संदर्भात ऑनलाईन कोचिंग careerpower.in यांच्याकडे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या यादीतील संस्थांकडेही उपलब्ध आहे. त्यांचा उपयोग करून घ्या. SBIच्या सदर प्रिलिमिनरी परीक्षा तयारीसाठी उपयुक्त पडणाऱ्या पुस्तकांची यादी या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे. ती पहा, त्यांचाही उपयोग तुम्हाला होईल. प्रिलिम एक्झाम नंतर स्टेट बँकेच्या निवडीतील दुसरा टप्पा आहे मेन एक्झाम म्हणजे मुख्य परीक्षा. या मुख्य परीक्षेत 200 मार्काची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 50 मार्काची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असते. ही संपूर्ण परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच द्यावी लागते. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट संपली की लगेच डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सुरू होते. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट कॉम्प्युटरच्या कीबोर्डावर टायपिंग करून द्यावी लागते. 50 मार्काच्या डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट मध्ये फक्त 2च प्रश्न असतात आणि ते इंग्लिश लँग्वेज मध्ये लेटर रायटिंग, एस्से रायटिंग या स्वरूपाचे असतात आणि एकूण वेळ 30 मिनिटे असतो. 200 मार्काच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मध्ये याप्रमाणे एकूण 4 सेक्शन असतात. इंग्लिश लँग्वेजचा सेक्शन सोडून बाकीच्या 3ही सेक्शनसाठी इंग्रजी किंवा हिंदी माध्यम स्वीकारता येते. सदरील 4ही सेक्शनचे विभाजन याप्रमाणे आहे. पहिला सेक्शन रिझनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड. एकूण प्रश्न असतात 45, मार्क्स असतात 60 आणि वेळ असतो 60 मिनिटे. दुसरा सेक्शन आहे डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. इथे प्रश्न असतात 35, मार्क्स असतात 60 आणि वेळ असतो 45 मिनिटं. तिसरा सेक्शन आहे जनरल इकॉनॉमिक अँड बँकिंग अवेअरनेस. प्रश्न 40, मार्क्स 40 आणि वेळ 35 मिनिटे. चौथा सेक्शन आहे इंग्लिश लँग्वेज. प्रश्न 35, मार्क्स 40 आणि वेळ 40. म्हणजे अशा प्रकारे एकूण 155 प्रश्न, 200 मार्क आणि 3 तास या परीक्षेसाठी दिलेले असतात. सदर परीक्षेच्या तयारीसाठी गुगल प्लेवर ग्रेडअप GRADEUP ग्रेडअप हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन तयारी करून घेणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यांची यादी वेबसाईटच्या शेवटी दिलेली आहे. त्या संस्थांच्या वेबसाईट्सना भेट देऊन आवश्यक वाटल्यास योग्य त्या संस्थेची निवड करावी. तसेच सोबत सदर परीक्षेसाठी उपयोगी पडतील अशा पुस्तकांची यादी दिलेली आहे. त्याचाही उपयोग होऊ शकेल. मेन एक्झाम नंतर तिसरा टप्पा आहे तो म्हणजे ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू. यात ग्रुप डिस्कशन साठी 20 मार्क्स असतात तर इंटरव्ह्यू साठी 30 मार्क्स असतात. 20 मार्काच्या ग्रुप डिस्कशन साठी एका वेळी 10 ते 12 उमेदवार आणि 3 ते 4 ज्युरी असतात जे परीक्षक असतात. ज्युरींच्याकडून साधारणपणे चालू घडामोडी किंवा इतर घटनेवर आधारित एक टॉपिक ग्रुपच्या चर्चेसाठी दिला जातो. डिस्कशन सुरू करण्यासाठी तुम्ही घेतलेला पुढाकार, डिस्कशनचा समारोप करण्यासाठी घेतलेला पुढाकार, स्पष्ट लॉजिकल मुद्द्यांची मांडणी, इतरांच्या मुद्द्यांचे कौतुक इत्यादीचा उपयोग ग्रुप डिस्कशन मध्ये चांगले मार्क्स मिळण्यासाठी होत असतो. ग्रुप डिस्कशनसाठी एकूण 20 गुण असतात. नंतर इंटरव्ह्यूत यशस्वी होण्यासाठी चांगल्या तयारीबरोबर आत्मविश्वासही तेवढाच उपयोगी पडतो. हे मात्र मनावर कोरून ठेवा. तुमच्या पदवीच्या विषयाचे सखोल ज्ञान, करंट अफेअर्स, चालू घडामोडी
अर्थव्यवस्था, बँकिंग सिस्टीम याविषयीचे अद्ययावत ज्ञान, तुमचा बायोडेटा याचा इंटरव्ह्यू यशस्वी होण्यासाठी उपयोग होत असतो. इंटरव्ह्यू साधारणपणे 20 ते 25 मिनिटे चालतो. इंटरव्ह्यूसाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकूण 30 गुण असतात. रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक यानंतर इतर ज्या राष्ट्रीय बँका आहेत त्यांच्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या नेमणुकीसाठी IBPS या संस्थेकडून राष्ट्रीय पातळीवर एक स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या संस्थेची वेबसाईट आहे www.ibps.in. या ठिकाणी या वेबसाईटला भेट दिली तर तुम्हाला परीक्षेची माहिती मिळू शकेल. कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब आणि सिंध बँक इत्यादी इतर नॅशनलाइज्ड बँकेतील प्रोबेशनरी ऑफिसरच्या निवडीसाठी दरवर्षी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे IBPS कडून राष्ट्रीय पातळीवर एक सामायिक सार्वत्रिक स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला बसण्यासाठी तुम्ही कुठल्याही शाखेचे किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. सोबत कॉम्प्युटर लिटरसी ही आवश्यक आहे. तसेच तुमचं वय 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान हवे. ओबीसी साठी 33 वर्ष तर SC/ST साठी 35 वर्ष यापेक्षा जास्त वय असू नये. IBPS परीक्षेद्वारे निवडले गेलेल्या इतर नॅशनल बँकातील प्रोबेशनरी ऑफिसरसाठी मिळणारा पगार प्रारंभी 4,64,436 इतका मिळतो. या परीक्षेची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये येत असते. तसेच IBPS.in या वेबसाईटवर या परीक्षेबाबत माहिती मिळू शकते. अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे लागतात. IBS ची प्रोबेशनरी ऑफिसर निवड प्रक्रिया RBI आणि SBI पर 3 टप्प्यात पार पडते. पहिला टप्पा प्रिलिमिनरी एक्झाम, दुसरा मेन एक्झाम आणि तिसरा इंटरव्ह्यू. पहिला टप्पा प्रिलिमिनरी एक्झाम जो आहे त्यामध्ये परीक्षा 1 तासाची घेतली जाते आणि ती ऑनलाईन असते. त्यात 3 सेक्शन असतात. एकूण 100 प्रश्न असतात आणि 100 गुण असतात. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम वापरली जाते या परीक्षेमध्ये. त्यामुळे प्रत्येक चुकीच्या उत्तरामाग 1/4 मार्क कापला जातो. परंतु कोऱ्या ठेवलेल्या प्रश्नाच्या उत्तरामाग मात्र मार्क कापला जात नाही. या 3 सेक्शन पैकी इंग्लिश लँग्वेज सेक्शन मध्ये 30 प्रश्न असतात. एकूण मार्क्स 30 असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आणि वेळ 20 मिनिटाचा असतो. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड किंवा न्यूमरिकल ॲबिलिटी या सेक्शन मध्ये 35 प्रश्न, 35 मार्क्स आणि वेळ 20 मिनिटाचा असतो. आणि शेवटच्या रिझनिंगच्या सेक्शन मध्ये 35 प्रश्न, 35 मार्क्स आणि वेळ 20 मिनिटे असतो. अशी ही परीक्षा एकूण 100 प्रश्नांची 100 मार्काची आणि 60 मिनिटाची असते. ही परीक्षा संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असून ऑनलाईनच असते. सदर परीक्षा तयारीसाठी अनेक संस्था योग्य ती फी घेऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन ही मार्गदर्शन करतात. त्यांची यादी आणि उपयुक्त पडणाऱ्या पुस्तकांची यादी या व्हिडिओच्या शेवटी टेक्स्ट स्वरूपात जोडली आहे ती पहा. प्रिलिम हा पहिला टप्पा संपल्यावर दुसरा टप्पा आहे मेन एक्झाम. मेन एक्झाम ही पूर्णपणे ऑनलाईनच असते. ही परीक्षा मेन एक्झाम देखील. एकूण मार्क्स 225 असतात तर वेळ 3 तास 30 मिनिटे असतो. या परीक्षेचे एकूण 5 भाग आहेत. पैकी पहिले 4 भाग पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असून शेवटचा भाग पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा आहे. पहिला भाग रिझनिंग अँड कॉम्प्युटर ऍप्टिट्यूडचा असून त्यात 45 प्रश्न, 60 मार्क्स आणि 60 मिनिटे वेळ असतो. दुसरा भाग इंग्लिश लँग्वेजचा असून त्यात 35 प्रश्न, 40 मार्क्स तर वेळ 40 मिनिटे असतो. तिसरा भाग डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशनचा असून त्यात 35 प्रश्न असतात, मार्क्स 60 असतात आणि वेळ 45 मिनिटाचा असतो. चौथा भाग जनरल इकॉनॉमिक अँड बँकिंग अवेअरनेसचा असून 40 प्रश्न असतात, 40 मार्क्स असतात आणि वेळ 35 मिनिटाचा असतो. अशा प्रकारे या 4 भागांची मिळून असलेल्या ऑनलाईन मेन एक्झामच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्टला एकूण 155 प्रश्न, 200 मार्क्स आणि एकूण वेळ 3 तासाचा आहे. ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा झाली की लगेच डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सुरू होते आणि त्यात 2च प्रश्न असतात आणि त्यासाठी वेळ असतो 30 मिनिटे आणि मार्क्स असतात 25.
ही परीक्षा इंग्लिश रायटिंगच्या टेस्टची असून त्यामध्ये ऑनलाईन असल्याने कॉम्प्युटरच्या कीबोर्डावरूनच एक पत्र आणि एक निबंध लिहावा लागतो. यातील ऑब्जेक्टिव्हच्या 4ही सेक्शनसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम वापरली जाते. चुकीच्या प्रत्येक उत्तरामाग 0.25 मार्क्स म्हणजे 1/4 मार्क कापला जातो. पण कोऱ्या ठेवलेल्या उत्तरासाठी मात्र निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. सदर परीक्षा तयारीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यांची यादी वेब ऍड्रेस या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे आणि आवश्यकता वाटत असेल तर त्या वेबसाईट्सना भेट देऊन योग्य त्या संस्थेची निवड करा. तसेच सदर परीक्षेसाठी उपयोगी पडणारी काही पुस्तकांची नावे देखील शेवटी टेक्स्टच्या स्वरूपात दिली आहेत. ती कुठल्याही लोकल पुस्तक दुकानात किंवा अमेझॉनवर ऑनलाईन मिळू शकतील. आता तिसरा टप्पा इंटरव्ह्यूचा. मेन एक्झाम मध्ये क्वालिफाईड झालेल्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जातं. सदर इंटरव्ह्यू साधारणपणे त्या संबंधित बँकेकडून घेतला जातो. सदर इंटरव्ह्यूला 100 गुण असतात आणि क्वालिफाईंग मार्क्स लागतात कमीत कमी 40. तर SC आणि ST उमेदवारांसाठी क्वालिफाईंग मार्क्स आहेत 35. इंटरव्ह्यू साधारण 15 ते 20 मिनिटे चालतो आणि प्रश्न साधारणपणे उमेदवारांशी संबंधित बँकिंग सेक्टर, करंट अफेअर्स, जनरल नॉलेज यावर आधारित असतात. इंटरव्ह्यूला जाताना पोशाख योग्य असावा, आत्मविश्वास असावा, सर्व संबंधित कागदपत्रे स्वतःसोबत घेतलेली असावीत. फायनल सिलेक्शन मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यूच्या मार्कांच्या आधारावर होत असते. त्यामध्ये मेन एक्झामच्या मार्कांना 80% तर मुलाखतीच्या मार्कांना 20% वेटेज असतं. क्वालिफाईंग मार्क्स मिळालेल्या उमेदवारांचे इंटरव्ह्यूचे मार्क्स मेन एक्झामच्या मार्कामध्ये मिळवून अंतिम गुणवत्ता यादी तयार होते आणि त्याप्रमाणे प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून उमेदवारांना निवडलं जातं. मित्रांनो, आतापर्यंत आपण रिझर्व्ह बँक, स्टेट बँक आणि राहिले तर सगळ्या राष्ट्रीय बँका यामध्ये ऑफिसर्सच्या निवडीसाठी काय प्रक्रिया आहे, काय परीक्षा आहे, किती टप्पे आहेत, ही सगळी माहिती पाहिलेली आहे. आता आपण थोडक्यात माहितीवर फॉरेन बँकांची. सगळ्यांना फॉरेन बँकांचं आकर्षण असतं, पण फॉरेन बँकाची कुठलीही जाहिरात कधीही कुठेही आलेली दिसत नाही. भारतातील बहुतेक सगळ्याच फॉरेन बँका पर्सनल बँकिंग मध्ये आलेल्या दिसत नाहीत. त्या मुख्यत्वे करून कन्सल्टिंग, वेल्थ मॅनेजमेंट, कॉर्पोरेट बँकिंग आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग करताना दिसतात. काहींनी तर फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आपली ऑफिसेस भारतात उघडलेली आहेत. परंतु सिटी बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, डच बँक, HSBC सारख्या बँकांनी आपले पाय भारतात चांगलेच रोवलेले आहेत आणि आपला बिझनेस चांगला वाढवलेला आहे. सदर बँका ऑफिसरच्या रिक्रुटमेंटसाठी सहसा जाहिरात देताना दिसत नाही, तर त्यांच्या वेबसाईट्सवर नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज बाबत माहिती दिली जाते. देत असतात त्या बँका त्यांच्या वेबसाईटवर आणि इच्छुक उमेदवार त्याप्रमाणे आपला CV किंवा रिझ्यूम म्हणजे अर्ज त्यावर अपलोड करतात. त्याचा विचार करून टॅलेंट ऍक्विजिशन कमिटी जी असते त्या बँकेची, त्यांच्याकडून त्याचा विचार केला जातो तुम्ही अपलोड केलेल्या अर्जाचा आणि सर्व सोपस्कार पार पाडल्यावर उमेदवाराला संधी दिली जाते. या फॉरेन बँकातून तुमच्या क्वालिफिकेशन्स, स्किल्स, अनुभवाप्रमाणे नेमणुका दिल्या जातात. जर तुम्ही नावाजलेल्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधून PGDBM किंवा MBA केलेलं असेल, पदवीसोबतच CFA, CA, CMA, CS केलेलं असेल तर तुम्हाला फॉरेन बँकातून नक्कीच चांगली संधी मिळू शकते. या फॉरेन बँकातून मिळणारा पगार बघा असा आहे. अमेरिकन एक्सप्रेस बँक, ऐकले नाव हे, $35,146, $1,57,775 अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे $26,804 ते $1,16,75,350 पर्यंत पगार अमेरिकन एक्सप्रेस बँकेत मिळतो. तुमचा अनुभव, तुमची पात्रता, शैक्षणिक पात्रता आणि तुमचे कौशल्य, स्किल्स यावर आधारित हा पगार कमी जास्त होत असतो. मॅक्झिमम 1 कोटीच्या पुढे पगार मिळतो अमेरिकन एक्सप्रेस बँकेत. पोस्टिंग मात्र सगळं जगभर होत असतं. सिटी बँकेमध्ये भारतात 6,22,000 ते 17,16,000 एवढा पगार मिळतो. बँक ऑफ अमेरिका, अमेरिकन एक्सप्रेस बँक वेगळी, ही बँक ऑफ अमेरिका वेगळी, अमेरिकेच्या दोन्ही बँका आहेत. बँक ऑफ अमेरिकेमध्ये 4,84,013 ते 18,32,336
भारतातले पगार ते भारतात मिळता पगार असा. रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड मध्ये 2,97,427 ते 4,44,000 रुपये एवढा पगार आहे. HSBC बँक हाँगकाँग आणि शांघाय या बँकेमध्ये भारतात 2,86,636 ते 22,65,589 रुपये पगार मिळतो. डच बँक DEUTSCH डच बँकेत भारतातला पगार आहे 2,24,751 ते 13,13,598 रुपये. आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत सिनियर ऑफिसरला पगार मिळतो, सरासरी पगार येथे 3,81,823 रुपये. क्रेडिट अनालिस्टला 11,92,902 रुपये. असिस्टंट मॅनेजरला 11,13,605 रुपये. मॅनेजरला 13,78,242. सिनियर मॅनेजरला 29,88,854 तर व्हाईस प्रेसिडेंटला 49,99,860 रुपये. हे सगळे आकडे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे भारतातल्या पगाराचे आहेत. भारताबाहेर पोस्टिंग झालं त्याच्या किती पट पगार मिळू शकतो. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत जर तुम्हाला संधी हवी असेल तर प्रथम स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या वेबसाईटवर त्यांच्या जॉब सर्च पोर्टलला भेट द्या. तुमच्या दृष्टीने योग्य असलेला जॉब शोधा आणि त्यासाठी अर्ज करा. तुम्ही अर्ज करताना बँकेची रिक्रुटमेंट प्रोसेस अगदी तुमचा रिझ्यूम अपलोड करेपर्यंत तुम्हाला मदत करेल. सर्व प्रकारच्या पदवीधरांसाठी असलेली संधी शोधण्यासाठी बँकेच्या डेडिकेटेड ग्रॅज्युएट साईट ला भेट द्या. या ठिकाणी तुम्हाला बँकेचा ग्रॅज्युएशन प्रोग्राम, बँकेत नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक त्या बाबी, अर्जाचा तपशील आणि अशा तुमच्या इतर अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथे मिळतील. एकदा तुमचा अर्ज त्यांच्याकडे पोहोचला की ते तुमच्या अर्जातील तपशिलावरून तुमच्यातील स्किल्स आणि तुमचा एक्सपिरियन्स, तुम्ही अर्ज केलेल्या पदासाठी योग्य आहे किंवा कसे याची छाननी केली जाते. जर त्यांना योग्य वाटलं तर बँकेच्या टॅलेंट ॲक्विजिशन टीम मधील एक मेंबर तुमच्याशी संपर्क साधतो आणि पुढील प्रोसेस ठरवली जाते. जर तुम्ही त्यात यशस्वी झाला नाही तरी बँक तुमचा अर्ज आपल्या रेकॉर्डमध्ये ठेवून ज्यावेळी तुम्हाला योग्य संधी निर्माण होईल त्यावेळी बँक स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधेल. जवळजवळ सर्वच फॉरेन बँकात रिक्रुटमेंटसाठी हीच पद्धत वापरली जाते. पहा प्रयत्न करून. त्यासाठी या काही बँकांच्या वेबसाईट्स या व्हिडिओच्या शेवटी टेक्स्टच्या स्वरूपात देत आहे. त्या वेबसाईटला भेट द्या, तुमचा रिझ्यूम अपलोड करा, पहा काय उपयोग होतोय का. अनुभव तर मिळेल आणि न जाणो तुम्हाला त्या ठिकाणी संधी देखील मिळू शकेल. मित्रांनो, सरकारी क्षेत्रात नोकरी करण्यासाठी बँकांसारखा चांगला पर्याय नाही. रिझर्व्ह बँकेत जर ग्रेड बी ऑफिसर सिलेक्ट झाला तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या पदापर्यंत पोहोचू शकता. हे लक्षात घ्या. तुम्ही कोणी पोहोचलं नसलं तरीही एवढा वाव त्यामध्ये प्रमोशनसाठी आहे. तुम्हाला गव्हर्नर पर्यंतच्या पदाचं प्रमोशन मिळो अशी शुभेच्छा देतो आणि प्रोबेशनरी ऑफिसरच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. टेक केअर. आणि एवढं